माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले। उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटके आढळल्याप्रकरणी एटीएस आणि NIAच्या तपासात परमबीर सिंग यांच्या विरोधात पुरावे समोर आल्याचा दावा त्यांनी केलाय। इतके पुरावे असतानाही NIAच्या आरोपपत्रात त्यांना आरोपी का करण्यात आले नाही असा सवाल देशमुख यांनी उपस्थित केलाय। तसेच न्यायमूर्ती ढेरे पाटील यांनीही याबाबत प्रश्न उपस्थित केल्याचा उल्लेख करत परमबीर सिंग यांना नेमका कोणाचा पाठिंबा आहे अशी शंका त्यांनी व्यक्त केली। यावेळी त्यांनी पद्मश्री डॉक्टर DY पाटील यांना श्रद्धांजलीही अर्पण केली। असं आहे की आपल्या सर्वांना माहित आहे की 4 वर्षापूर्वी माननीय मुकेशजी अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके म्हणजे बॉम्ब ठेवण्यात आला होता आणि याचा जे आम्ही तपास केला, ATSनी तपास केला, मी त्याच गृहमंत्री होतो आणि ATSनी तपास केल्यानंतर याच्यामध्ये त्यावेळेचे मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग हे त्याच्यामध्ये मास्टरमाइंड असल्याचं आमच्या लक्षात आलं आणि त्याच्यानंतर मी गृहमंत्री म्हणून त्यांची एका कमी महत्त्वाच्या पदावर बदली केली। आम्ही त्याला परमबीर सिंग यांना सस्पेंड केलं, नोकरीतून कमी केलं आणि त्याच्यानंतर त्यांनी माझ्यावर 100 कोटीचा आरोप केला। पण हा जेव्हा तपास ATS कडनं जेव्हा NI कडे गेला, NIच्या तपासामध्ये सुद्धा परमबीर सिंग याच्या विरोधात अनेक त्याच्यामध्ये त्यांना प्रूफ मिळालेत, अनेक पुरावे मिळालेत। इव्हन एका आरोपीच्या जामिनाची केस जेव्हा हायकोर्टामध्ये गेली आणि मुंबई हायकोर्टाच्या न्यायाधीश माननीय मोहिते ढेरे पाटील यांनी सुद्धा बोलताना असं सांगितलं की NIAनी परमबीर सिंग यांना सर्व पुरावे असताना सुद्धा का आरोपी केलं नाही। अशा पद्धतीने संपूर्ण मोठ्या प्रमाणात हे संपूर्ण प्रकरण हे संपूर्ण मुंबई पोलीस आयुक्ताच्या कार्यालयात झालं। त्याचे अनेक जबाब त्या ठिकाणी परमबीर सिंग यांच्या विरुद्ध आहेत आणि इतके सगळे पुरावे परमबीर सिंगच्या विरुद्ध असताना सुद्धा NIAनी जी आता चार्जशीट दाखल केलेली आहे त्या चार्जशीटमध्ये आरोपी म्हणून परमबीर सिंग याचं नाव नाही, याचं सर्वांना आश्चर्य आहे। कुणाचा आशीर्वाद परमबीर सिंग याला आहे त्याच्यामुळे त्याचं नाव येऊ शकलं नाही, याचा सुद्धा तपास होणं गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, नागपूर।